नमस्कार शेतकरी मित्र, श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्र, हरभरा पिकाबद्दल आज चांगल्या पद्धतीची माहिती सांगणार आहेत. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्र, आज जवळपास हरभरा पिकाची पेरणी करून 1 महिना 10 दिवस झालेला आहे. आणि आपण याची जात निवडताना जे आहे ते हरभरा पिकाची जात जी आहे ते जिबारा या जातीच्या वाणाची निवड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हरभऱ्याचा फुटवा वगैरे कसा आहे. हे सध्या एकच बियाणं आहे, याचा फुटवा वगैरे पाहू शकता. आणि कोरडवाहू म्हणून ओळखली जाणारी हरभरा पिकाची वाण आहे शेतकरी मित्र. या वाणाची निवड तुम्ही पण करू शकता. याला फुटवा अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. आणखीन आतापर्यंत एक पण स्प्रे झालेला नाही. सध्या हरभरा पीक 1 महिना 10 दिवसात झालेला आहे. तर आपण दुसऱ्या फवारणीसाठी हे औषध घेऊन आलेलो आहोत. आणि सध्या आपल्या हरभरा पिकाची फवारणी आज रोजी सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे पहिलीच फवारणी आहे. आता सध्या दुसऱ्या फवारणीचा वेळ झालेला आहे. तर सध्या आपण फुटव्यासाठी फवारणी चालू केलेली आहे. तुम्ही पाहू शकता फवारणी स्प्रे वगैरे चालू आहे. तर शेतकरी मित्र, हे सोबत औषध घेतलेलं आहे आपण. हे जे आहे ते इमामॅक्टिन बेन्झॉइड 1.9 असं याच्यामध्ये कंटेन आहे. ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे शेतकरी मित्र. त्याचा रिझल्ट अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. त्याचं नाव आहे बुलेटेक्स नावाने आहे ते. आणि हे जे आहे ते बुरशीसाठी वापरलेलं आहे शेतकरी मित्र. पाहू शकता तुम्ही. याचं कारण असं आहे की असं पाला पिवळा वगैरे होत आहे. म्हणजे जवळपास करपा बुरीचा अटॅक होऊ नये आणि मर याच्यावर तिन्हीवर नंतर तांबेरा पण हरभरा पिकावरती येऊ शकतो शेतकरी मित्र. त्याच्यासाठी हे BSF कंपनीचं मेरिवाना आपण निवडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच आहे फुटवा करण्यासाठी आदामा कंपनीचं फ्लेमबर्ग हे आहे. याचं प्रमाण जे आहे ते 50 ml प्रतिपंपासाठी वापरायचं आहे. ते हे पण 50 ml प्रतिपंपासाठी आणि हे जे आहे ते 10 ml प्रतिपंपासाठी तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्र. सोबतच आहे हे ग्रोग्रीन नावाचं, जे की फिनोजेन कंपनीचं आहे शेतकरी मित्र. याचा पण चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे शेतकरी मित्र. एकदा तुम्ही वापराल तर नंतर अवश्य वापरायला नंतर घेऊ शकता, कारण याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचा आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पण अशाच चांगल्या औषधाचा वापर करून तुमच्या शेतातील जे हरभरा, ज्वारी, गहू पेरलं जातं आहे आणि त्याच्यापासून जे उत्पन्न मिळवता तुम्ही, 1-2 स्प्रे शेतकरी मित्र हुकवल्यामुळे काय होतं की आपल्या पिकावरती आळीचा अटॅक वगैरे जास्ती प्रमाणात होतो, जसं की आपल्या पिकावरती झालेला आहे. हरभरा पिकावरती पाहू शकता तुम्ही. एका फवारणीला लेट झाल्यामुळं, जेणेकरून आता दुसरी फवारणी व्हायला पाहिजे होती, तर आपण सध्या पहिलीच फवारणी घेत आहेत. त्याच्यामुळे पाहू शकता कशा प्रकारे अटॅक वगैरे झालेला आहे. हे पाला वगैरे करपत आहे शेतकरी मित्र. याच्यावरती करपाचं प्रमाण दिसून येत आहे. कालच वेळ अमावस्या झालेली आहे शेतकरी मित्र. आणि नंतर आज आपण फवारणीसाठी या औषधाचा स्प्रे घेत आहेत. तर शेतकरी मित्र, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची, म्हणजे आता सध्या फुटवा अवस्था असेल, तर फुटवा अवस्थेमध्ये तुमच्या हरभऱ्याला स्प्रे घेण्यासाठी तुम्ही आदामा कंपनीचं फ्लेंबर वापरू शकता, बायर कंपनीचं ॲम्बिशन वापरू शकता, नाहीतर सिजेंटा कंपनीचं इसावेन वापरू शकता, धानुका कंपनीचं धनजाईम गोल्ड वापरू शकता. त्याच्यानंतर अशा खूप चांगल्या कंपनीचे खूप काही औषधं आहेत, जेणेकरून रिझल्ट त्याचा 1 नंबर अति चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे. त्याची तुम्ही निवड करू शकता आणि तुमच्या पिकावरती त्याचा स्प्रे घेऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही 10 ते 20% उत्पन्नात वाढ मिळवू शकता शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की या जातीचा जो हरभरा आपण वाण निवडलेला, याचा फुटवा चांगल्या पद्धतीचा आहे की कशा प्रकारचा आहे. मला तरी अगदी छान प्रकारचा फुटवा दिसत आहे. त्याच्यामुळे मी पुढच्या वर्षी याच जातीची निवड करणार आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही पण फुटवा वगैरे पाहू शकता. आणि आता आज स्प्रे घेतला आहे, जवळपास मी 10 दिवसांनी नंतर याच प्लॉटचा व्हिडिओ बनवणार आहे. याची कंडिशन वगैरे कशा प्रकारची आहे ते दाखवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नंतर तुम्हाला 10 दिवसाच्या नंतरचा प्लॉटची कंडिशन दाखवली जाईल. सध्याची कंडिशन पहा तुम्ही, जेणेकरून या औषधाचा स्प्रे घेतल्यामुळं कशा प्रकारचा रिझल्ट आला आणि खरंच याचा काही फायदा आहे की नाही हे तुम्हाला समजून जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.